ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कौल मराठी मनाचा मूड देशाचा लोकसभा निवडणूक 2019 पहिल्या टप्प्याच्या निवडणूक मतदानापूर्वीचा हा शेवटचा ओपिनियन पोल एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्वे आहे आणि या सर्वेनुसार भाजपच काय एनडीएला सुद्धा देशामध्ये संपूर्ण बहुमत मिळणार नाही अशी आकडेवारी समोर आलेली आहे। यामागचे कारण मीमांसा करताना आम्ही काही राज्य निवडलेली होती। 6 मोठी राज्य ज्यांना मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने ज्याच्या खांद्यावरती भरोसा ठेवला होता, जी राज्य एक बिनीचे शिलेदार म्हणून भाजपच्या गोटात होती, त्या राज्यामध्ये भाजपची या निवडणुकीत काय परिस्थिती असू शकते या संदर्भातली आकडेवारी आलेली आहे। आपण राज्य बघूया। सगळ्यात महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश। कोणत्या राज्यात भाजपला फटका बसेल तर उत्तर प्रदेश त्यातलं एक महत्त्वाचं राज्य। एकूण जागा 80, 2014 मध्ये 73 जागा होत्या, 2019 मध्ये केवळ 32 जागा मिळतील। फरक आहे 41 जागांचा आणि हा फटका बसतोय सपा बसपा यांच्या महागठबंधनमुळे। तर यूपीएला या राज्यामध्ये 2 जागा गेल्या वेळेला होत्या, 4 जागा या वेळेला आहेत। फरक आहे केवळ 2 जागांचा, 2 जागा काँग्रेसच्या या ठिकाणी वाढतील आणि महागठबंधन ज्यांना 39 जागांचा फरक आहे, 39 जागा त्यांच्या वाढतायत, कारण या निवडणुकीमध्ये हे 2 सपा बसपा आहे, 2 पक्ष एकत्र आल्यामुळे 44 जागा त्यांना मिळू शकतात। मागच्या निवडणुकीत फक्त 5 जागा त्यांना होत्या। यानंतरचं महत्त्वाचं राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्रावरती सुद्धा एक महत्त्वाची मदार आहे एनडीएची आणि महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती बघूया। महाराष्ट्रात एकूण जागा 48, 2014 मध्ये 42 जागा होत्या, 2019 मध्ये एनडीएला 35 जागा मिळतील। 7 जागा त्यांच्या महाराष्ट्रामधून कमी होणार आहेत एनडीएच्या। यूपीएचं बघायचं झालं तर 2014 मध्ये त्यांना 6 जागा होत्या, यावेळेला त्यांना 13 जागा मिळतील। फरक आहे 7 जागांचा, 7 जागा त्यांच्या वाढणार आहेत महाराष्ट्रामध्ये। या पुढचं राज्य आहे बिहार। बिहार सुद्धा एक महत्त्वाचं राज्य आहे आणि बिहारमध्ये एनडीएचा परफॉर्मन्स जर बघायचा झाला तर गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये त्यांना 31 जागा होत्या, एकूण जागा इथल्या 40 आहेत। या निवडणुकीमध्ये त्यांना 35 जागा मिळतील, 4 जागा त्यांच्या बिहारमध्ये वाढतायत। यूपीएचा विचार करायचा झाला तर 2014 मध्ये 7 जागा त्यांच्याकडे होत्या, या निवडणुकीमध्ये 5 जागा त्यांना आहेत, 2 जागा यूपीएच्या बिहारमध्ये कमी होत आहेत। आणि जनता दल युनायटेड 2014 मध्ये त्यांच्या 2 जागा होत्या आणि यावेळेला ते एनडीए मध्ये सहभागी झालेले आहेत। यानंतरचं एक मोठं राज्य राजस्थान। राजस्थानमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, काँग्रेसने भाजपची या ठिकाणी सत्ता उलथवून लावली। त्या ठिकाणी एकूण जागा 25 आहेत, 25 पैकी 25 जागा गेल्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी एनडीएला होत्या, यावेळेला 20 जागा येतील असा अंदाज आहे। 5 जागा एनडीएच्या या ठिकाणी कमी होतील अशी ही आकडेवारी सांगते। यूपीएला गेल्या निवडणुकीत एकही जागा नव्हती, या निवडणुकीमध्ये त्यांना 5 जागा मिळतील, 5 जागा यूपीएच्या या ठिकाणी वाढणार आहेत। हा एक फटका एनडीएला बसतोय राजस्थानमध्ये। यानंतरचं महत्त्वाचं राज्य आहे गुजरात। गुजरातमधली परिस्थिती आपण बघूया। गुजरात भाजपचा एक महत्त्वाचा किल्ला, 2014 मध्ये या ठिकाणी 26 पैकी 26 जागा एनडीएने मिळवलेल्या होत्या, मात्र या निवडणुकीमध्ये 2 जागा त्यांच्या कमी होत आहेत, 24 जागा त्यांना मिळत आहेत। तर यूपीएचा विचार करायचा झाला तर यूपीएला या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळतील, जे गेल्या निवडणुकीमध्ये एकही जागा नव्हती, 2 जागा यूपीएच्या गुजरातमध्ये वाढत आहेत। यानंतरचं आणखीन एक 5वं महत्त्वाचं राज्य ते म्हणजे मध्य प्रदेश। याही ठिकाणी शिवराज सिंग चौहान यांचं सरकार उलथवून काँग्रेसनं सत्ता स्थापन केलेली आहे। मध्य प्रदेशमध्ये एकूण 29 जागा आहेत, गेल्या वेळेला एनडीएला 27 जागा मिळाल्या होत्या, यावेळेला 4 त्यांच्या जागा कमी होत आहेत, 23 जागा त्यांच्या निवडून येतील असा अंदाज आहे। आणि यूपीएला गेल्या निवडणुकीमध्ये 2 जागा होत्या, या निवडणुकीमध्ये त्यांना 6 जागा मिळतील, 4 जागा यूपीएच्या मध्य प्रदेशमध्ये वाढणार आहेत। आपण पुन्हा एकदा एकूण आकडेवारी बघूया, कोणत्या राज्यात कोणाला किती आणि कसा फटका बसणार आहे। एनडीएला एकूण 55 जागांचा फटका बसणार आहे। 6 जी राज्य आहेत त्या 6 राज्यांमध्ये गेल्या वेळेला 2014 मध्ये 224 जागा होत्या आणि 2019 मध्ये 169 जागा त्यांना मिळणार आहेत। 55 जागांचा फटका हा एनडीएला बसतोय, 6 मोठी महत्त्वाची राज्य। आणि यूपीए गेल्या निवडणुकीत त्यांना केवळ 17 जागा होत्या, त्यांना यावेळेला दुप्पट म्हणजे 35 जागा मिळत आहेत जवळपास आणि 18 त्यांना त्यांच्या जागा वाढता, एकूण 248 जागा या राज्यांमधल्या होत्या आणि 55 जागांचा फटका एनडीएला बसतोय। महागठबंधनचं बघूया। महागठबंधनला गेल्या निवडणुकीमध्ये 6 जागा होत्या आणि या निवडणुकीमध्ये त्यांना 44 जागा मिळत आहेत, त्यांच्या जागा 38 ने वाढत आहेत। महागठबंधन एक मोठा धोका ठरू शकतं एनडीएसाठी। सपा बसपा यांचं हे महागठबंधन आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांना 44 जागा या निवडणुकीमध्ये मिळतील असा अंदाज आहे। एकूण 55 जागांचा फटका या 6 महत्त्वाच्या राज्यामध्ये भाजपला बसणार आहे। आपण पुन्हा एकदा ही आकडेवारी बघूया। 6 महत्त्वाची राज्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेश।
एकूण जागा 248 आहेत या 6 राज्यांमध्ये आणि 2014 मध्ये त्यापैकी 224 जागा भाजपने जिंकलेल्या होत्या. मात्र या निवडणुकीमध्ये केवळ 169 जागा भाजपला एनडीएला जिंकता येणार आहेत. तर युपीएने गेल्या निवडणुकीत केवळ 17 जागा जिंकलेल्या होत्या. त्यांना 35 जागा जिंकता येणार आहेत. 18ने काँग्रेसच्या जागा वाढत आहेत आणि महागठबंधन ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठी बाजी मारलेली आहे त्यांना 44 जागा मिळत आहेत आणि याचाच एक सगळ्यात मोठा फटका भाजपला बसताना दिसतोय. पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूया. आपले मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. केशव उपाध्ये, 6 महत्वाची राज्य, तुमची राज्य हक्काची राज्य आणि 55 जागा तुमच्या कमी येतात या ठिकाणी. आपण एक एक मुद्दे चर्चा करत जाऊ. यूपी तुमच्या म्हणण्यानुसार 55 जागा आहे. त्या 55 जागापैकी आपण 40 जागा यूपीच्या तुम्ही कमी दाखवताय, बरोबर आहे माझं नसेल तर? म्हणजे उर्वरित 5 राज्यांमध्ये फक्त 12 ते 14 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी होत आहेत असं तुमच्या सर्वेनुसार. आणि मग ते जर गृहीत म्हणजे इतकं सगळं म्हणजे जर धरलं खरं म्हणजे हे मुळामध्ये हा सर्वे पूर्ण सॅम्पल तुम्हाला पटत नाहीये? नाही पटणार नाही. त्याचं कारण सांगतो की म्हणजे अगदी आपण महाराष्ट्र घ्या. तुमचं म्हणणं असं की या 6 राज्यांमध्ये मिळून जर 55 जागा कमी होत असतील तर उर्वरित सगळ्या राज्यांमध्ये मिळून 12 जागाच कशा कमी होतील? नाही तो मुद्दा नाही. मी म्हणलं युपीचा मुद्दा पण बाजूला ठेवला. मी युपीचा मुद्दा नंतर चर्चेला घेतो कारण युपी बद्दलचं माझं गणित काय आमचं जे अनालिसिस ते वेगळं आहे. ज्या आणि बेसिकली ही सगळी चर्चा केली जाते की युपीमध्ये आम्ही ज्या पोटनिवडणुका हरलो आणि तिथलं त्या विशेषतः 2 पोटनिवडणुका जिथं सपा बसपा एकत्र आले आणि सगळ्यांनी गणित सुरू केली की या ठिकाणी अशी 2 मतं जर एकत्रित केली गेली तर आम्ही सगळं साफ होतो. पण त्याच्यानंतर जे आत्मचिंतन करायचं आहे, ज्या चुका आमच्या जगात झाल्या त्या सगळ्याचा विचार करून आत्ताच्या ह्याच्यानुसार आम्ही हा शो जे 2 मतदारसंघात घडलं तसं रिपीट होणार नाही ह्याची 100% खात्री, याचा फीडबॅक आमच्याकडे आहे. मतदारांवरती आमचा पूर्ण थोडा विश्वास आहे. पहिला मुद्दा एक. आता दुसरं, उरलेल्या देशामध्ये एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतरही फक्त भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये 22 जागा होत्या, त्या 21 आल्या. म्हणजे आमचं तर म्हणणं 22 आम्ही पुन्हा शो परफॉर्मन्स करू, तो मुद्दाच येत नाही ह्याच्यामध्ये. हे आमचं स्वतः दिसतं. पण या एकच जागा कमी होती. मला असं वाटतं एक टॉपचा परफॉर्मन्स दिल्यानंतर पुन्हा तसा परफॉर्मन्स देणं हे भारतीय जनता पार्टी पुढचं खरं आव्हान आहे. आणि ते आव्हान जर पुढच्या काळात आम्ही हे केलं, पार पाडू, साधता आम्हाला विश्वास आहे. तर ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र ज्याच तुम्ही 55 कमी दाखवताय ते 55 कमी राहणार नाही. पुन्हा एकदा एनडीएचं सरकार ठिकाणी. राऊत सर, पटतंय का? ह्याच्यात पटणं किंवा न पटणं हा प्रश्न नाही. त्यांनी जे आर्ग्युमेंट केले ते अगदी वेगळ्या लेवलला केले की इकडेच आमच्या एवढ्या कमी होत आहेत तर बाकीच्या ठिकाणी फक्त 15 कमी होत आहेत. त्याचं कारण स्पष्ट आहे. म्हणजे मला वाटतं की ते 4 राज्य या राज्यांमध्ये एवढा डिवाइड आहे का? आपल्याकडे भारतीय आपण एकसंध भारत म्हणतो त्याच्यामुळे इतकं हे आहे का? एकतर ह्या जिकडे कमी जायला दाखवत आहेत त्याच्यात काहीतरी चूक होते किंवा जिकडे त्यांच्या तेवढ्या कमी होत नाही दाखवले ह्याच्यात काहीतरी कमी होते. म्हणजे कधी हिशेबाची गणित घोळ आहे असं त्यांचं म्हणणं. पण मला साधारण असं वाटतं की इतका फरक होऊ नये. जर का लोकमत याचा अर्थ ज्या इतक्या जागा कमी होत आहेत या 6 राज्यांमध्ये, याचा अर्थ लोकमत हे भाजपच्या किंवा एनडीएच्या विरुद्ध गेलेले आहे. तसं असेल तर मग अन्य राज्यांमध्ये ते अजिबात विरोधी गेले नाही असं कसं होईल? हे असं झालेलं आहे, एकदा झालेलं आहे. 1977च्या निवडणुकीमध्ये पूर्ण उत्तर भारत आणि पूर्ण दक्षिण भारत यांच्यामध्ये पूर्ण तफावत होती. अशी परिस्थितीचं नॉर्थ साऊथ डिवाइड किंवा ईस्ट वेस्ट डिवाइड असं झालेलं आहे की या देशामध्ये तसं झालेला दिसत नाही. आणि त्याला तसं कारणही नाही. त्या 77 मध्ये जे आणीबाणीचे जे अतिरेक होते हे सगळे उत्तर भारतामध्ये थँक्स टू संजय गांधी अँड कंपनी उत्तर भारतामध्ये होते. दक्षिण भारतात ती परिस्थिती नव्हती. आता तसं नाही आहे. आता सगळीकडे सगळे आहेत. त्यामुळे असं होण्याची शक्यता नाही असं मला वाटतं. पण तुमच्या आकडेवारीवर मी विश्वास विचार करताना मला वाटतं की 3 राज्य वेगळी आणि 3 राज्य वेगळी आहेत. तरी त्याच्यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथे काँग्रेस आणि भाजप अशी 2च पक्षांमधली लढत आहे इथे. आणि बाकीची जी 3 राज्य आहेत तिथे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा महाराष्ट्र असेल, इथे आघाड्यांचं राजकारण आहे. तर मला वाटतं की म्हणजे आता या 3 राज्यामध्ये जर आपण छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान 65 पैकी 62 जागा यांच्याकडे होत आहे. तो परफॉर्मन्स आता या 3 निवडणुकींमधलं मतदान बघितलं पण तो टर्न होत नाही एकदम 3 राज्यांमध्ये. बरोबर, एकदम उलटा फिरत नाही. त्याचं कारण हे सांगितलं की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या मतदानाचा पॅटर्न तो पॅटर्न लोकसभेला भाजपला नेहमी जास्त मतदान आहे. इथे का कमी होतं आणि इथे का कमी होतं? मला मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे आपण पुन्हा कम्पेअर त्या 3 राज्याशी करतो आहोत. पण त्या 3 राज्याचा 2004, 2009, 2000 नंतर सगळ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा पॅटर्न सांगतो की त्या प्रत्येक ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मतं ही 3-4% प्रत्येक ठिकाणी जास्त आहेत विधानसभेपेक्षा. आणि त्याच्यामुळे हा फरक जो तुम्ही सगळं मांडताय की म्हणून तुम्हाला फरक दिसत नाहीये. आणि दिसलं चित्र सगळे राऊत साहेब म्हणाले
तसं चित्र विरोधी चित्र कुठे दिसत नाही की मौन असेल सरकारच्या बाजूने. तटकरेजी 2009चा यांनी उल्लेख केला, 2004चा केला आणि 2014चा केला. याच्यामध्ये मूलभूत फरक असा होता की त्यावेळेला UPA सरकार हे केंद्रात होतं. आता तुम्हाला अँटी इन्कम्बन्सी लागलेली आहे तिकडे, तुम्हाला राज्य सरकारांची अँटी इन्कम्बन्सी होती. तुम्ही गुजरातची निवडणूक बघा, राजस्थानची बघा, तुम्ही मध्य प्रदेश बघा आणि छत्तीसगड. गोव्याची सभा काँग्रेसने जवळजवळ 14% तुमच्या विरुद्ध स्विंग घेतला. तो स्विंग आता तुम्ही किती परत रिव्हर्स कराल जेव्हा तुमची सेंट्रल अँटी इन्कम्बन्सी आहे, तुमच्या स्टेटची अँटी इन्कम्बन्सी 3 महिन्यापूर्वी होती तुमच्याकडे. त्याच्यामुळे हे जे आकडे दाखवत आहेत या 3 राज्यांची किंवा गुजरातमध्ये तुम्ही फक्त 2 जागा दाखवताय. आम्हाला असं वाटतं की गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड याच्यामध्ये काँग्रेस जवळजवळ काही नाही तरी 40 ते 45 जागा घेऊ शकते. नक्की. एक त्यातलं एक फक्त 31 सेकंद आपण घेऊ बोलू. शकते एक मिनिट. फक्त मुळात असं आहे की जर अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दाच असेल तर मध्य प्रदेशचा उल्लेख घ्या. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेला सुद्धा काँग्रेसपेक्षा 1% मत अधिक आहेत. अरे पण ते 14% तुमची कापली ना. अरे नाही. भारतीय जनता पार्टीची 14% मतं कमी झाली. काँग्रेसपेक्षा ती जास्त आहेत. अरे पण तरी कमी झाली की वास्तव आहे ना. 14% कमी झाली की काँग्रेसपेक्षा जास्त आहेत. राजस्थानमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी किती कमी फरकाने हरली? केशव उपाध्याय, मतांच्या टक्केवारी जरी काँग्रेसपेक्षा मतं जास्त हल्ली नाही. असली तरी भारतीय जनता लोकसभेच्या पार्टी हल्ली नाही. 14% जेव्हा मतं कमी होतात 4 राज्यांमध्ये, त्याचा अर्थ 15 वर्ष तिथे होती. म्हणजे आता तेच ते म्हणतोय मी, नाहीच अँटी आहे. इन्कम्बन्सी. आता सेंट्रल बद्दल नाहीच मत. तेच कसं सांगतोय. नाही सेंट्रल बद्दल ते आता अँटी कळेल आता इन्कम्बन्सी? ते येणार काळामध्ये. चरण सिंग सप्राजी. बघा ही निवडणूक जी आहे मुद्द्यावर असणार आहे. तुम्ही फक्त आकडे चर्चा करतात, मुद्दे पण आहेत ना. Yes, मुद्द्यावर जे मुद्दे काँग्रेस पक्षाने समोर ठेवलेले आहेत, जे योजना आता आणलेल्या आहेत, न्याय योजना वगैरे आणलेल्या आहेत, किंवा आम्ही हेल्थ केअरच्या हे केलेलं आहे आणि एज्युकेशनमध्ये 6% ऑफ GDP हे सांगितलेलं आहे. लोक हे पण बघतील ना, जे राफेलचा मुद्दा आहे. अरे राफेलचा मुद्दा होता ना. राफेलचा मुद्दा तुमच्या हे 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये होता. तुम्ही आणा. स्वीकारत नाहीये. लोकांनी कौल दिलंय. लोकांनी कौल दिलेला आहे. 5 राज्यात तुमची सत्ता आली नाही. राफेलचा मुद्दाच नव्हता. रागवलं नाही, प्रश्न विचारले. सवाल 2014 मध्ये काय होता, अच्छे दिन आने वाले. आता सांगा, चौकीदार लोक म्हणतात चोर आहे. विषय आता निवडणूक जाहीर झाली 5 राज्याची निवडणूक बऱ्याचशा वेळेला थोडं जे सरकारमध्ये असतात त्या दोन्ही सरकारांबद्दल अँटी इन्कम्बन्सी असतेच. प्लस माझं तर निरीक्षण असं आहे की उमेदवाराबद्दल सुद्धा अँटी इन्कम्बन्सी असते. जशी पक्षाबद्दल असते तसं परत निवडून येणारा खासदार जरी तो सत्ताधारी पक्षात असेल विरोधी पक्षात असेल थोडंफार उमेदवारी आणि पण ही अँटी इन्कम्बन्सी शेवटच्या टप्प्यामध्ये जवळजवळ संपत जाते उमेदवाराबद्दलची जी असते ती. आणि त्याच्यामुळे सुद्धा काही आकडे आपले बदलू शकतात असं माझं मत. नाही, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं गेल्या खेपेला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या जागा बीजेपीला मिळतील का कमी होतील? जशा पद्धतीने 5 राज्यांच्या मध्ये वाटत होतं की तेव्हा स्वीप केलेलं आहे त्याचं रिफ्लेक्शन काढलं तर त्या प्रमाणात उलट हे डॅमेज कमी आहे. पण डॅमेज आहे. तुमच्यासाठी ही स्थिती चांगली आहे का भाजपला पूर्ण बहुमत मिळणं ही स्थिती चांगली आहे? आता युती धर्म आम्ही पाळतोय म्हणल्यावरती राजाची आमच्या मनात काय असेल तुम्ही ओळखताय. अच्छा, प्रश्नच नाही. काय तुम्हाला त्यांना पूर्ण बहुमत पाहिजे एकट्या बीजेपीला? लढतोय ना, मग प्रश्न कुठे? असं आहे की तुम्ही युती धर्म पाळताय तर तुम्ही असं म्हणत का नाही की पूर्ण भाजपला सगळ्या मिळू देत जागा गेल्या खेपेसारख्या? आम्ही कोण आशीर्वाद द्यायला संत महंत बसले हेच म्हणतो सुरुवातीपासून, पहिल्या वाक्यापासून. आणि आम्ही भाजपला नाही असं नाही. तो तुम्ही अर्थ काढताय. तुम्ही पाहताय एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्व्हे आलेला आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यापूर्वीचा हा अखेरचा ओपिनियन पोल आहे. आणि महत्वाची वैशिष्ट्य जर याची सांगायची झाली तर भाजपला स्वबळावर जे गेल्या वेळेला बहुमत होतं यावेळेला ते मिळत नाहीये. आणि भाजपच काय एनडीएला सुद्धा स्वबळावरती बहुमत मिळणार नाही असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये समोर आलेला आहे. 2014 पेक्षा भाजपला 51 जागा कमी मिळत आहेत आणि काँग्रेसला मात्र 47 जागा जास्त मिळत आहेत असा अंदाज या सर्व्हेमध्ये. या सगळ्याची कारणं काय असू शकतात, कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत ज्याच्यामुळे काँग्रेसला एवढ्या जागा वाढतात आणि भाजपच्या कमी होतात, या मुद्द्याकडे आपण आता आपली चर्चा वळवणार आहोत. एक आहे की राफेलचा मुद्दा राजीव सर खूप महत्वाचा गाजलेला होता. राफेलचा मुद्दा परिणाम करेल किंवा चौकीदार चोर हे यासारख्या घोषणा हे मुद्दे कितपत परिणाम करू शकतात?
मला असं वाटतं की भाजप सरकारच्या बद्दलचा जो एक भावना होती ती बऱ्याच प्रमाणात बदलली बजेटच्या नंतर. बजेटमध्ये जे 1-2 मुद्दे आले होते की सवर्णांसाठी 10% आरक्षण, मग आणखीन काहीतरी गरिबांसाठीच्या स्कीम्स वगैरे आणि सर्जिकल स्ट्राईक, तर ह्या 3 गोष्टींमुळं भाजपच्या बद्दलच्या ज्या ते अगदी खाली गेले होते ते जरा वर यायला मदत झाली. पण तरीसुद्धा आत्ता ग्रामीण भागामध्ये फिरताना महाराष्ट्राच्या हे जाणवलं की ह्या मुद्द्यांपेक्षा जे लोकांचे रोजचे जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत ते फार तीव्र आहेत. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी हा जो मतदारांमध्ये फरक आहे तो मी तर गेल्या 30 वर्षामध्ये इतकं अंतर त्याच्यामध्ये पाहिलेलं नाही. ग्रामीण भागामधल्या लोकांची सरकारच्याकडे बघण्याची भावना, त्यांची दृष्टी आणि शहरी भागामधली भावना, दृष्टी याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि त्याच्यामुळं सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर राष्ट्रवादाचा जो एक ज्वर होता त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल असे जे आडाखे होते तसं ते आत्ता होताना दिसत नाही. तो जो ज्वर जसा पसरला तसाच तो ओसरलाही. आता पुढचे 4 दिवस आहेत, विरोधकांना शांत करण्यासाठी काही पुरावे वगैरे जर भाजपनं आणले तर कदाचित त्याचा फायदा भाजपला होईल. अदरवाईज जितका फायदा त्याचा मिळेल अशी अपेक्षा भाजपला असेल, जरी ते म्हणत होते की आम्हाला त्याचं राजकीय भांडवल करायचं नाही आहे, तसा तो उरलेला नाही आहे. या उलट शेतीशी संबंधीचे प्रश्न, शेतमालाचे गडगडलेले भाव, कर्जमाफी, वेगवेगळ्या कारणांमुळे झालेलं पिकाचं नुकसान, हे मुद्दे ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत आहेत आज. आणि आता त्याच्यातनं म्हणजे ती जी सगळी अँटी इन्कम्बन्सी आणि सरकारच्या बद्दलची धारणा भावना जी काही आहे तर ती भाजप कसं त्याच्यातनं तरुण जातं हा माझ्या दृष्टीनं खरं तर मोठा विषय आहे. आता भाजपच्याकडं एक गोष्ट आहे की त्यांच्याकडं निवडणूक जिंकण्याची किंवा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आपण वेळोवेळी बूथ लेवल मॅनेजमेंट ते आपण बघितलेलं आहे. जर त्याला तोडीस तोड असं जर उत्तर विरोधी पक्षांकडनं दिलं गेलं तर वेगळं चित्र आपल्याला किमान पक्षी महाराष्ट्रात बघायला मिळेल. कारण शहरी भागांच्या पेक्षा ग्रामीण भागामध्ये खास करून सरकारच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी बघायला मिळालेली होती. मला असं वाटतं की एक असं आहे की 11 तारखेला जिथे निवडणूक होतीये तर त्या मतदारसंघांच्या पैकी आपल्याला दिसेल की चंद्रपूरमध्ये शेवटच्या क्षणी उमेदवार बदललेले आहेत काँग्रेसने. आणि म्हणून संपूर्ण या पूर्व विदर्भाच्या मध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जो एक ठोसपणे काँग्रेसकडून विरोधी प्रचार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. एक दुसरं, वर्षानुवर्ष या पट्ट्यामधल्या खासदारांना केंद्रामध्ये UPA सरकार असताना महत्त्वाची स्थानं मिळालेली होती, परंतु सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा असाच परफॉर्मन्स होता आत्ता. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारच्या काही धोरणांच्या बद्दल जरी शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये अपेक्षापूर्ती पूर्णता झाली नसली तरी सुद्धा प्रत्येक पक्षाचा खासदार निवडून आलेला म्हणजे स्वतः तो उमेदवार आणि पक्षाची यंत्रणा याच्यामुळे शेवटी जोडले गेलेले जे लोक आहेत ते परत एकदा विश्वासाची मोहर नाही. नीलमताई, अपेक्षापूर्ती झाली नाहीये तुम्ही म्हणताय, म्हणजे अगदी साधा सरळ फरक जो दिसतोय ह्या दोन्ही वेळच्या प्रचारामध्ये. मागच्या वेळचा प्रचार जर बघितला आपण त्याच्यामध्ये विकास होता, 15 लाख होते, काळा पैसा होता, अच्छे दिन होते. यावेळच्या प्रचारामध्ये काय दिसतंय? राफेलचा मुद्दा आहे, सर्जिकल स्ट्राईक आहे, GST आहे, नोटाबंदी आहे. आज जो सामान्य शेतकरी आहे त्याला घेणं देणं नाही आहे ह्याच्यासाठी. मला वाटतं केशव उपाध्याय जास्त बोलू शकतील त्याविषयी. सातत्याने शेतकरी सन्मान योजना आणि याच्यावरती मांडलंच जाते. कर्जमाफीच्या बद्दल राजीव सरच सांगतील. कर्जमाफी किती जणांना झाली? नाही, कर्जमाफीच्या बद्दल तर आम्हाला तर जे लोक भेटले तर 25 2 जण सांगायचे की आम्हाला कर्जमाफी झाली. मला सगळ्यात 2 निरीक्षणं मला वाटतं की नोंदवली पाहिजेत. एक, विकासाचं जे आहे म्हणजे रस्ते झाले, मेट्रो झाली, प्रशस्त महामार्ग झाले, त्याच्याबद्दल 2 प्रतिक्रिया फार मला इंटरेस्टिंग वाटल्या. एकाने असं सांगितलं की महामार्ग झाले पण माझ्या मालाचे भाव पडले तर चांगला रस्ता मी काय चाटायचा का? कारण लोकांना चांगला रस्ता होऊन नुसता उपयोग नाही, विकास जो आहे तो माझ्या घरात पोचलाय का हा मुद्दा आहे. घराबाहेरच्या विकासामध्ये एका मर्यादेच्या नंतर लोकांना त्याचं कौतुक वाटत नाही. दुसरी गोष्ट, सरकारच्या बद्दल बोलताना 2 ठिकाणी एकच प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाली आणि अत्यंत वृद्ध अशा शेतकऱ्यांची की सरकारनं पात्र मांडलं, पानावर बसवलं पण वाढलंच नाही.
तर मला असं वाटतं की ही जर भावना सरकारच्या बद्दल झाली असेल तर मग कर्जमाफी केली, आम्ही बोंडअळीचे नुकसान भरपाई दिली, गारपिटीची भरपाई दिली, दुधाला अनुदान दिलं, अशा ज्या घोषणा सरकारनं केल्या त्याचा प्रत्यक्षात सरकारला काही फायदा होईल का? कारण तिथं बोलताना ह्याचा फायदा आम्हाला मिळाला नाही अशा सांगणाऱ्यांची संख्या जास्त होती. केशव उपाध्ये. खरं म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. खरं एका वाक्याच्या या इलेक्शनच्या निवडणुकीच्या मुद्द्यांचं विश्लेषण करायचं तर दोन गोष्टी मी सांगेन की एक, वर्षानुवर्ष आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्षात काही मिळाले नाही. दुसरं, कृती करणारं शासन. या दोन मधलं केशव उपाध्ये वर्षानुवर्षांमध्ये मागची 5 वर्ष पण आपण काउंट करायची का? ताई मी तुमची मला माझं पूर्ण करू द्या ना. मला माझं साहजिक प्रश्न विचारला. प्रश्न विचारा, मग तुम्ही सगळे प्रश्न विचारा मग मी बोलतो. त्यामुळे या सगळ्या विषयातलं अशा पद्धतीचं निवडायचं एक लोकांसमोरच आहे. दुसरी गोष्ट, मगाशी तुम्ही जसे तुम्हाला 2 प्रतिनिधी भेटले तसे मलाही 10 आम्ही फिरतो शेवटी असं त्यातलं की नक्की तुमचा आज जास्त व्यापक आहे संपर्क. पण त्याचबरोबर कर्जमाफीचा आपण नावानिशी म्हणजे माझ्या 2 इथं काँग्रेस राष्ट्रवादी दोघे बसलेत. आम्ही केलेल्या कर्जमाफीची विधानसभा वाईज यादी आम्ही द्यायला तयार आहोत. 2007 साली जी कर्जमाफी महाराष्ट्रात काँग्रेस युपीच्या काळात झाली, 9 साली 8 साली, त्याची यादी ते देऊ शकतात का? ती यादी देऊ शकणार नाहीत. वारंवार मागितलंय काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर आम्ही घरी घेऊन जातो. तेच सांगतोय ती यादी काँग्रेस राष्ट्रवादीवाले देऊ शकले नाही. मला एक सांगा, तुम्ही जर शेतकऱ्यांना कर्ज माफी केले शेतकरी परत काय येतात मुंबईत, कधी नाशिक वरून येतात, कधी पुण्यावरून येतात. अनेक कारण सांगतो. त्याचं कारण सांगतो. मुळामध्ये असं आहे की पूर्वीच्या शासनाने तुम्ही शांत राहा. केशव उपाध्ये ज्यावेळेला हा प्रश्न ग्रासरूट लेवलला जातो, असं तोडणं बरोबर नाही. केशव उपाध्ये ज्यावेळेला हा प्रश्न तुम्ही शेतमालाच्या बद्दल म्हणताय, हा ग्रासरूट लेवलला जेव्हा जातो प्रश्न, नाही नीलमताई, प्रश्न ग्रासरूट लेवलचा ते उल्लेख करतायत, कर्जमाफीचा उल्लेख करतायत, शेतकऱ्यांच्या फायद्याचा उल्लेख करतायत. केशव उपाध्ये मुंबईमध्ये आम्हाला 40 रुपये किलोने कांदा मिळतो आणि शेतकऱ्याकडनं तो 2 रुपये आणि 3 रुपये किलोने विकत घेतला जातो. प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं. नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारला नाही. माझी मागणी तुम्ही देणार आहात का? काय म्हणाला तुम्ही? केशव उपाध्ये आपण त्यांना उत्तर द्यायची संधी देऊया. केशव उपाध्ये बोला. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये 2 प्रकारचं, त्यामुळे म्हणलं की एक मगाशी तुम्ही प्रश्न हे शेतकरी काय येतात या माझ्या महाराष्ट्रामध्ये संवेदनशील सरकार आलं. प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला असं वाटतं की हे सरकार आपल्याला न्याय देऊ शकतं आणि त्यामुळे प्रत्येक घटक, प्रत्येक समाज हा आमच्याकडे येतोय आणि विश्वासाने त्याचं पूर्ण करून तुमची वेळ आली की त्यामुळे प्रत्येक समाज, प्रत्येक घटक या सरकारकडून 2014 पर्यंत सरकार आपलं काही करेल असा विश्वासच नव्हता आणि त्यामुळे ती एक तशा प्रकारे नाराजी होती. आता उलटी नाराजी आहे. खांडेकर साहेब तुम्ही ठीक आहे, तुम्ही बोला. तुमच्या माझा मुद्दा असा होता की तेच घटक परत काय नाही त्याचे असं त्यातले अनेक प्रश्न सोडवले. मला वाटतं गिरीश महाजन तुमच्याच कट्ट्यावर आले होते. हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले होते. गिरीश महाजनचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे. मी पुन्हा ते उत्तर द्यायचं असेल तुमच्याच कट्ट्यावरच तर मी त्याला तयार आहे. गिरीश महाजन समाधानकारक दिलं नव्हतं, म्हटलं की प्रवक्त्यांकडनं समाधान. त्यामुळे भूमिका एकच आहे. नाही, एक मला असं वाटतं काही प्रश्न अंमलबजावणीचे आहेत. आता उदाहरण मी सांगते, शेतकरी विधवा महिला त्या मोठ्या प्रमाणात इथे जे आंदोलनाला आले, आम्ही स्वतः भेटलो. सरकारने धोरणात्मक निर्णय सगळे घेतलेले आहेत. जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत, कर्जमाफीमध्ये त्यांची नावं गेली पाहिजेत, पण प्रत्यक्षामध्ये ते अंमलबजावणी होत असताना त्याला वेळ लागतोय. पण लोकांना माहिती आहे. नाही, माझं म्हणणं असं आहे की लोकांना माहिती आहे की हे करून दाखवणारं सरकार आहे. त्यामुळे लोक आमच्यावर किती विश्वास त्यामुळे आमच्यावर किती विश्वास आहे हा प्रश्न आहे ना. त्यानुसार ते विश्वास व्यक्त करतात. 4 वर्षांमध्ये ज्या ज्या ठिकाणी काही झालं नव्हतं, काँग्रेस राष्ट्रवादीने जिथे मोर्चा आंदोलनाच्या विरुद्ध केली त्या सगळ्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी निवडून आलं. जिथे सुरुवात केली आणि शेवट जिथे केला. पनवेलला त्यांनी समारोप केला होता संघर्ष यात्रेचा. तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्यांनी जी यात्रा काढली दोघांनी मिळून, त्याचा समारोप पनवेल पर्यंत, चंद्रपूर पासून पनवेल पर्यंत या सगळ्या बेल्टमध्ये त्यांनाच पक्षात घेऊन निवडून नाही असं अजिबात झालेलं नाही. हे पुन्हा विश्लेषण मला वाटतं झालेलं आहे. पुन्हा विश्लेषण करू असं काही झालेलं नाही. चांगली माणसं आहेत ती, आम्ही नक्की स्वागत करू, त्यात काही शंका असण्याचं कारण नाही. त्यामुळे या देशातला, या राज्यातला समाज हा भारतीय जनता पार्टीवर राहिला आणि तो आंदोलन करतो कारण त्याला असं वाटतं की मला एक सांगा. काय तुम्ही आता बोलायला देत नाही, तुम्हीच बोलत राहणार. नाही असं नाही, बोला. एवढं चांगलं जर तुमचं काम चालू आहे तर या सर्व्हेमध्ये तुम्ही 60 जागा कमी होताना का दिसतात?
आता मुळात एवढा विश्वास जर सांगतो शेतकऱ्यांनी तुम्हाला, त्याचं उत्तर आता देतो. मला बोलू बरं, ठीक आहे. बोलू दे. आता त्यांनी प्रश्न विचारा कमी का होता आता मग मगाचपासून तुम्ही ठीक आहे, प्रश्न चला. विचारताय, आम्ही उत्तर दिलं चला, तर ताईंना प्रश्न राग येतो. विचारला ताई बोला. विचारा मी चला सांगते. एक नाही 10 मी तर ऐकायला तयार आहे बसलोय ना तुमचं. बोला. विषय असा आहे की तुम्ही आता अशी सगळी जंत्री मांडली, राफेलपासून ते कर्जमाफीपासून लोकांची तुम्ही पेरणीसाठी पैसे दिले ते किती लोकांना मिळाले तो एक संशोधनाचा विषय आहे. दुसरं, तुम्ही ज्या कंपनीला तुम्ही इन्शुरन्सचा ठेका दिला ती कंपनी कुठली आहे? ज्या कंपनीला तुम्ही राफेलचा ठेका दिला त्याच कंपनीला तुम्ही इन्शुरन्सचा ठेका दिला. झालं की मी बोलतो. तिकडे काही झालं नाही आणि इकडे लोकांना पैसे मिळाले नाही. त्यामुळे करून दाखवलं म्हणजे नक्की काय करून दाखवलं? उद्योगपतींना फायदा करून दाखवला, हेच का तुमचं काम आहे का? आणि उद्योगपती जेव्हा 3.5 लाख कोटी रुपये जेव्हा तुम्ही NPA माफ करता, हे करून दाखवलं का तुम्ही? तुम्ही आता जी आग पकड तुम्ही काँग्रेसने न्याय योजना आणली, तुम्ही विचारताय 72,000 रुपये कुठनं आणणार? तुम्ही हे सांगत नाही की आम्ही 3.5 लाख रुपये जेव्हा माफ केले ते कुठनं आणले, हेही एकदा सांगा. आणि जे करून दाखवलं. माझी एक ब्रेकची वेळ झालेली आहे. केशव उपाध्ये, मी तुम्हाला उत्तर द्यायला संधी देते, मात्र या सगळ्याबद्दल तुम्ही जो दावा करताय की लोक तुमच्या कामगिरीवरती खुश आहेत, खरंच खुश आहेत का? ही आकडेवारी आपण ब्रेक नंतर बघायची. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. एबीपी माझा आणि सी वोटरचा मतदानापूर्वीचा हा अखेरचा ओपिनियन पोल आलेला आहे. यामध्ये भाजपच काय, एनडीएला सुद्धा बहुमत मिळत नाहीये, मात्र काँग्रेसच्या जागा वाढताना दिसत आहेत. ब्रेकपूर्वी या सगळ्यांमध्ये चर्चा होती की भाजपच्या कामगिरीबद्दल लोकांना काय वाटतं. आपल्याकडे त्याची सुद्धा या सर्व्हेमध्ये आकडेवारी आलेली आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया एनडीएच्या या सरकारच्या कामगिरीबद्दल लोकांना नेमकं काय वाटतंय. मोदी सरकारबद्दल किती समाधानी? खूप समाधानी असल्याचं 36% म्हणतात. काही प्रमाणात समाधानी आहे असं 28% लोक म्हणतात. समाधानी नाही असं 33% लोक म्हणतात. आणि सांगता येत नाही असं 1% लोकांचं मत आहे, न्यूट्रल. त्यामुळे 36% लोक हे खूप समाधानी आहे, 24% काही प्रमाणात समाधानी, 33% समाधानी नाही. हेच स्वतः जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत बघायचं झालं तर त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहे असं 42% लोक म्हणतात. काही प्रमाणात समाधानी असल्याचं 24% लोक म्हणतात. समाधानी नाही असं 33% लोक म्हणतात. सांगता येत नाही असं 1% मत आहे. 42% खूप समाधानी आहेत, 24% काही प्रमाणात समाधानी आहेत आणि 33% अजिबात समाधानी नाही आहेत. तेच जर राज्यात आपण आलं तर फडणवीस सरकारच्या कामगिरीबद्दल खूप समाधानी आहे असं 38% लोक सांगतात. काही प्रमाणात समाधानी असल्याचं 30% लोक सांगतात. समाधानी नाही असं 29% लोक म्हणतात. आणि सांगता येत नाही असं 3% मत आहे. त्यामुळे 38% खूप समाधानी, 30% काही प्रमाणात, 29% अजिबात समाधानी नाही, सांगता येत नाहीचं प्रमाण 3%चं आहे. विरोधी पक्षनेत्यांची कामगिरी, विरोधी पक्षनेत्यांच्या कामगिरीबद्दल खूप समाधानी असल्याचं 21% लोक सांगतात. काही प्रमाणात समाधानी असल्याचं 26% लोक सांगतात. समाधानी नाही असं 34% लोक म्हणतात. आणि सांगता येत नाही असं 19% लोक म्हणतात की विरोधी पक्षाच्या कामगिरीबद्दल सांगताच येणार नाही. लक्षणीय आकडा आहे हा. 19% लोक म्हणतात सांगता येणार नाही. केवळ 21% लोक म्हणतात की खूप समाधानी आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याबद्दलचं जनमत काय आहे, त्यांची कार्यशैली, खूप समाधानी आहे असं 36% लोक म्हणतात. काही प्रमाणात समाधानी असल्याचं 23% लोक म्हणतात. समाधानी नाही असं 30% लोक म्हणतात. सांगता येत नाही असं 11% लोक म्हणतात. बऱ्याच लोकांना त्यांची कार्यशैली पटत नाहीये असं दिसतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल खूप समाधानी असं 26% लोक म्हणतात. काही प्रमाणात समाधानी असं 23% लोक म्हणतात. अजिबात समाधानी नाही असं 39% लोक म्हणतात. सांगता येत नाही असं 12% लोक म्हणतात. त्यामुळे 26% आकडेवारी आहे खूप समाधानी असल्याची, मात्र सांगता येत नाही, समाधानी नाही ही आकडेवारी सुद्धा खूप मोठी आहे. आणि या निवडणुकीमध्ये मतदारांच्या दृष्टीने कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते सुद्धा आपल्या समोर आलेले आहे. रोजगार आणि आर्थिक मुद्दे, 54% लोक म्हणतात की या मुद्द्याला महत्त्व दिलंच पाहिजे. नोटाबंदीनंतर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या. देशाचं संरक्षण, 13% लोक म्हणतात हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थानिक मुद्दे, 24% लोक म्हणतात स्थानिक मुद्द्यांवर लक्ष दिलंच पाहिजे.
सांगता येत नाही असं सांगतायत 9% लोक. त्यामुळे सगळ्यात मोठा मुद्दा जो ठरलेला आहे तो रोजगाराचा. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या चर्चेकडे वळूया. मला वाटतं ब्रेकपूर्वी राजीव सर आपण जे बोलत होतो की ग्रासरूट लेव्हलची जी नाराजी आहे ती नाराजी कुठेतरी या आकडेवारीमध्ये रिफ्लेक्ट होते. विशेषतः नोटाबंदी, जीएसटी या सगळ्यानंतर अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि तळागाळापर्यंत जो विकास पर्कोलेट होणं अपेक्षित होतं ते न झाल्याचं हे सगळा परिणाम आहे. मात्र तरी सुद्धा मोदींची लोकप्रियता काठावर पास जरी असले काही लोक म्हणताना काठावर पास जरी करत असले, काही लोक खूप समाधानी असले तरी ती आकडेवारी बऱ्यापैकी आहे असं म्हणता येईल. नाही, मला असं वाटतं की जर आपण खूप समाधानी आणि काही प्रमाणात समाधानीची जर टोटल केली तर ती साधारण 64% जाते, जो मोठा आकडा आहे. हो. आणि राहुल गांधींच्या बाबतीत जर आपण ते बघायला गेलो तर ते साधारण 49% एवढं होतं. तर मोदींची लोकप्रियता किंवा त्यांचं जे गारुड आहे ते आहे. आता त्याच्याबद्दल जर आपण सुरुवातीचे काही आपले ओपिनियन पोल्स बघितले तर त्यांच्या लोकप्रियतेनं मध्यंतरी खूप तळ गाठला होता. पण बजेटच्या नंतर त्यांनी ज्या काही बजेटमध्ये ज्या काही घोषणा झाल्या त्याच्यानंतर आणि देशाला एक भरभक्कम आणि असा 56 इंची छातीवाला पंतप्रधान मिळाल्याचा जो एक वातावरण निर्मिती झाली सर्जिकल स्ट्राईकच्या नंतर, त्याच्यामुळं कदाचित त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली असेल. पण ही गोष्ट आहेच की मोदी हे या घडीला देशातले सगळ्यात लोकप्रिय नेते म्हणून ते आहेत, ओळखले जातात. पण याच्यामधली गंमत अशी आहे की फडणवीस सरकारबद्दल समाधानी असणाऱ्यांचं प्रमाण हे मोदी सरकारपेक्षा जास्त आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार मोदींपेक्षा जास्त चांगलं काम करते असं 2% जास्त लोकांना वाटतंय. आणि ते शिवसेनेमुळे असं वाटत. फक्त असं आहे की आता याच्यामध्ये मुद्दा जो महत्वाचा ठरतोय रोजगार आणि आर्थिक मुद्दे, तर ते मला असं वाटतं की केशव उपाध्यायांना ते पटवून द्यावं लागेल की असं गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारच्या बद्दलचे सगळ्यात आक्षेपाचे जे मुद्दे होते ते या सरकारनं जी आश्वासनं दिली होती की आम्ही 2 कोटी रोजगारांची निर्मिती करू, त्या बाबतीमध्ये फारसं काही झालं नाही. आणि दुसरं नोटाबंदी असेल, जीएसटी असेल, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आर्थिक आघाडीवर सुद्धा खूप गोंधळ 2-3 वर्ष देशानं बघितला. तर त्या पार्श्वभूमीवर 54% लोकांना हे प्रश्न महत्त्वाचे वाटत असताना सुद्धा त्याचा मग जो परिणाम मतांमध्ये दिसायला पाहिजे तसा तो दिसत नाहीये. ह्या सर्व्हेमधला एक मला गमतीशीर भाग वाटतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की म्हणजे ज्याचंही उत्तर केशव उपाध्याय देतील की 5 वर्षांपूर्वी 2014 मध्ये विकासाचा मुद्दा घेऊन मोदी आले होते. तर त्या विकासाचा चौकीदार का झाला हे केशव उपाध्यायांना सांगावं लागेल आणि लोकांना पटवून द्यावं लागेल की आता विकास नाही तर चौकीदार महत्त्वाचा आहे. केशव उपाध्यायांकडे आपण एकत्रित येऊया. बेरोजगारी आणि स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत असं 78% लोकांना वाटतं. म्हणजे एअर स्ट्राईक नंतर जे देशात वातावरण निर्माण झालं होतं की आता एअर स्ट्राईक म्हणजे हाच महत्वाचा विषय आहे. तर मला वाटतं जसे जसे पुढचे सर्वे अनेक भाजप नेत्यांची स्टेटमेंट्सही आली होती की याचा फायदा करून घ्या. हो, म्हणजे येडियुरप्पा बोलले आता त्याच्यामुळे किती जागा येणार. तर मला वाटतं की लोकांनी परत आता कामाचं बोला या विषयापर्यंत लोक आलेले आहेत. आणि बेरोजगारीचे ज्याचे मुद्द्याचा उल्लेख केला की याचे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जाता लोकांपर्यंत त्यावेळेस हे सगळे मुद्दे पुढे येतात आणि त्या मुद्द्यांवरच स्वाभाविकपणे मतदारांचा कल किंवा कौल येणार आहे. आणि पुढच्या काळात मला वाटतं की हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. राऊत सर, मला असं वाटतं कदाचित इकडच्या मंडळींना आवडेल नाही आवडणार मला माहिती नाही, परंतु हा जो कौल आहे ना हा मला प्रो मोदींना आनंदित करणारा आहे असं मला वाटतं. याची पहिली गोष्ट अशी की त्यांच्या बाजूनी त्यांचं रेट ऑफ अप्रुव्हल त्यांचा 42%. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला 42% लोकांनी त्यांना अप्रुव्हल देणं ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची नाही. आणि समाधानी नाही हे 33% आहेत. आणि राहुल गांधींच्याबद्दल समाधानी नाही असे 39%. म्हणजे निगेटिव्ह पॅटर्न जरी बघितला तरीसुद्धा तो मोदींच्या बाजूने जातो. त्याच्यामुळे हे मला खूप चांगलं वाटतं. मी इथे राज्याच्याबद्दल म्हणजे फडणवीसांबद्दल बोलत नाही. आता दुसरा आपण आता मगापासून आपण जे बोलतो आहे की मतदानासाठी कुठले महत्त्वाचे मुद्दे, तर रोजगार आणि आर्थिक मुद्दे हे महत्त्वाचे आहेत. आणि विच इज फॅक्ट. म्हणजे अगदी तुम्ही जर 64 मी निवडणुका बघतोय त्या 62 सालापासूनच्या निवडणुका मी आधी विद्यार्थी म्हणून आणि नंतर पत्रकार म्हणून बघत आलो. तर त्या प्रत्येक वेळी रोजगाराचा मुद्दा हा असतोच असतो. कारण या देशामध्ये गरिबी
आणि बेरोजगारी आपल्या 5वीला पुजलेली आहे. त्यामुळे हा रोजगार आणि आर्थिक मुद्दा हा 54% लोक ह्याच्यावर कन्सर्न आहेत, याची काळजी घेतात, याचा अर्थ ते निगेटिव्ह आहेत हे असं मानणं हे योग्य नाही. त्यांच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये आर्थिक मुद्दे आणि बेरोजगारीचे मुद्दे हे चर्चेला घेतले पाहिजेत. इतकाच याचा अर्थ आहे हे अँटी मोदी किंवा प्रो मोदी किंवा अँटी सरकार प्रो सरकार आहेत असं मानण्याचं काही कारण नाही. देशाचं संरक्षण हा फक्त 13% लोकांना हे महत्त्वाचं वाटतं. हे मला जरा हे या काळजीची गोष्ट वाटते. या देशाचं संरक्षण विशेषतः पुलवामासारख्या गोष्टी घडल्यानंतर जर का फक्त 13% लोकांनाच ही गोष्ट त्यांच्या हृदयाला शिवते, ही गोष्ट मला थोडी काळजीची वाटते. आपण जर का देशाच्या संरक्षणाचा इतकाही विचार करत नसू तर आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असं वाटतं. याच्या उलट इव्हन स्थानिक मुद्दे सुद्धा हे फक्त 24% लोकांना. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये काय आहे की ते 4 मुद्दे दिलेत आणि याच्यापैकी कोणता महत्वाचा, तर अर्थातच याच्यातला लोकांना महत्वाचा मध्ये याची आणि त्याच्यात फरक इश्यूज ऑफ मी इम्पॉर्टन्स विचारताय, याच्यापेक्षा इलेक्शनसाठी कुठला महत्त्वाचा? कन्सर्न हा मुद्दा आहे. नाही, नाही, नाही. त्याच्यामुळं तुम्ही मग तेच प्रश्न म्हणायचं, असा आता म्हणजे विचारला, या संरक्षणाविषयी इलेक्शनसाठी तर कुठला महत्वाचा? तर त्यामध्ये आणि त्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे. या चारापैकी कुठला तरी द्यायचा आहे, तर त्यामुळे सगळ्याधिक लोकांना महत्वाचा मुद्दा जर रोजगार वाटत असेल तर तो आहे. म्हणजे असं आहे की म्हणजे देशामध्ये आर्थिक मुद्दे वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण झालेले किंवा रोजगाराचा प्रश्न, आणि परत त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की तरुण मतदार आणि नवे मतदार यांचं प्रमाण गेल्या म्हणजे दर खेपेला वाढताना आपल्याला दिसते. याही खेपेला 15 कोटीच्या आसपास तो आकडा आहे. तर त्यामुळे स्वाभाविकपणानं तो मुद्दा येईल. नाही तो मी विचारच बघत आहे. मी ते निगेटिव्ह आहे तसं म्हणत नाही, परंतु रोजगाराचा मुद्दा जर महत्त्वाचा असेल तर संरक्षणाचा मुद्दा का महत्त्वाचा नाही. आणि त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन मी थोडं म्हणतो की स्थानिक मुद्दे हे संरक्षणाच्या मुद्द्यापेक्षाही जास्त लोकांना पटतात. म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न असेल किंवा शिवसेना भाजप लढाई असेल किंवा हे असतील मुद्दे, हे मुद्दे जर लोकांना अधिक जास्त कन्सर्नचे म्हणजे चिंतेचे वाटत असतील, चिंतनाचे वाटत असतील, तर मला असं वाटतं की आपली एकंदर प्रचाराची दिशा किंवा सरकारच्या कामाची, याच सरकारच्या नाही एकंदर सरकारांच्या कामाची दिशा ही काहीतरी गडबडीची आहे असं मला वाटतं. विशेषतः संरक्षणाच्या मुद्द्यावर संरक्षणाच्या मुद्द्यावर माझं असं म्हणणं आहे की हा जो प्रश्न विचारलाय हा या निवडणुकीसाठी संरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहे का. दुसरा मुद्दा असा की कदाचित देशातल्या जे वोटर्स आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना माहिती आहे की देशाचं संरक्षण करण्यासाठी आपली आर्मी किंवा आपलं जे सैन्य दल आहे ते भक्कम आहे. त्याचा पॉलिटिकल मुद्दा जर बनवणार असाल तर त्या पॉलिटिकल मुद्दा हा फार महत्वाचा नाही असं मला वाटतंय, असं मी अर्थ काढतो त्यातला. बरं नीलम ताई. प्रश्न काय होता हे बघायला पाहिजे. नाही, एक मला असं वाटतं की ऑलरेडी 64% ते मोदीजींबद्दल आणि फडणवीसांबद्दल 68% लोक समाधानी आहेत. याचा एक अर्थ असा आहे की पहिली गोष्ट फक्त NDAचं जे आहे प्रचार तो फक्त धर्माभोवती आहे असं नाहीच आहे, ते शेवटी व्यक्तीच्या परफॉर्मन्सशी सुद्धा जोडता आहेत. दुसरं मला असं दिसतं की विरोधी पक्षनेते किंवा राहुलजी गांधी यांचा उल्लेख येतो तेव्हा ते 50% खाली जातात ताबडतोब जे लोक आहेत ते. याच्यामुळे अजूनही विरोधी पक्ष म्हणून सुद्धा सरळ स्पष्ट मॅन्डेट त्यांना कितपत लोक द्यायला तयार आहेत हा एक शंका तसा दिसतोय. आणि भारतकुमार राऊतांनी जे आता म्हटलं की कोणते मुद्दे महत्त्वाचे, त्याच्यात एक असतं की बऱ्याचशा सर्वेक्षणांमध्ये 4-5 असेच मुद्दे ठरवले जातात. तुम्हाला आठवत असेल राजीव, आपण याच्या पूर्वीच्या सर्वेक्षणातही मी म्हटलं होतं की इतर जे काही मुद्दे असतात, मग कामगारांचे प्रश्न असतील किंवा तर यासारख्या मुद्दे आर्थिकच्या खाली जरी जात असतील तरी सुद्धा स्पेसिफिक त्या घटकाचे म्हणून नोंदवले जातीलच अशातला भाग नाही. पण एक दिसतं आहे की लोकांना निवडणुकीमध्ये त्यांचे प्रश्न सोडवून घेऊन न्याय मिळावा असं वाटतं. ही फार चांगली गोष्ट आहे. अन्यथा एक जे आपल्याला काही वेळेला वाटतं की तात्पुरतं त्यांना काहीतरी गुडीज किंवा फायदे मिळाले की लोक मतदान करतात, तसं दिसत नाहीये. बस वेळ संपत आलेली आहे. सप्राजींचं मत घेऊन मी केशव उपाध्यांकडे जाणार आहे. बघा मी हे सांगू इच्छितो, मोदी सरकारबद्दल किती समाधानी, खूप समाधानी हे 36% आहेत आणि समाधानी नाही 33%, म्हणजे 3%चाच फरक आहे. आणि हे जे आकडे आहेत आपले रोजगार नाही पण त्याच्यामध्ये थोडेफार समाधानी जे आहेत मधला तुम्ही फरक 3%चा राहणार आहे. राहुल गांधींच्या बाजूने 26 आहेत आणि विरुद्ध 49 मग असं तुम्ही जर ऍड केलं मग राहुल गांधी झाला ना. तुम्ही स्वतःची बाजू खोडून काढताय. नाही एक मिनिट मला नाही, माझी वेळ संपत आलेली आहे. मुद्दा असा आहे केशव उपाध्ये की पुन्हा एकदा प्रश्न तिथे
इथेच येतो की या प्रचारामध्ये सुद्धा लोकांना विकास अपेक्षित आहे, या प्रचारात सुद्धा विकास अपेक्षित आहे लोकांना, राफेल किंवा नोटाबंदीपेक्षाही. तुम्हाला तुमच्याच उत्तर देतो. तुमच्याचकडे तोंडी परीक्षा नावाचा कार्यक्रम चालतो आणि त्या तोंडी परीक्षा कार्यक्रमामध्ये तुम्ही प्रश्न विचारण्याचं उत्तर घेता. हे सगळं जर बघितलं, मोदी सरकार समाधानी किती? 64%. मधनं मोदीबद्दल समाधानी किती? 66%. फडणवीस सरकार 68%. हे सगळ्या तुमच्याच प्रश्नांमध्ये फर्स्ट क्लासमध्ये केंद्रातलं सरकार, मोदीजी आणि राज्यातलं सरकार देवेंद्र फडणवीसजी पास होतात. त्याच्या उलट ह्याच्यातली शेवटची जी बातमी, ते खरं म्हणजे खांडे साहेब तेही तुम्ही सांगायला पाहिजे होतं. राहुल गांधी 2019ला 32% त्यांची लोकप्रियता होती, ती आत्ता 26%वरती आली आहे. मोदींची लोकप्रियता त्यावेळी होती, त्याच्यापेक्षा वाढलेली आहे. आणि शेवटी जे मुद्दे की रोजगार आणि आर्थिक मुद्दे, ह्याचाच अर्थ असं की जे आपले प्रश्न आहेत ते सोडण्याची क्षमता कुणात आहे, तर ती नरेंद्र मोदींच्या ह्याच्यामध्ये आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तर इतक्या मोठ्या प्रमाणात मतं ह्याच्यामध्ये येतात. 54% गेले दादा. दुसरा एक शेवटचा मुद्दा, एक शेवटचा मुद्दा 2014चा खांडेकर साहेब आपल्याला आपण इथे चर्चा केल्यात. 2014 सालच्या निवडणुकीच्या पूर्वी एकही सर्वे आम्हाला 220 पण जागा देत नव्हता. तुम्ही किमान 267 जागा तरी दिल्यात. त्यामुळे हे लक्षात घेतलं. काँग्रेस म्हणेल की आम्हाला इतक्या नव्हत्या. 2004 मध्ये काँग्रेसला देत मला नव्हते. असं वाटत नाही की 2004 मध्ये 100, 200 या कारणासाठी शायनिंग इंडिया होणार आहे बघूया आपण 23ला आपण चर्चा करू. चार 2004 मध्ये तर अटल बिहारी महाराष्ट्रामध्ये वाजपेयी जवळपास सरकारमध्ये. 8 ते 10 सभा नरेंद्र मोदी घेत आहेत. किती घेत आहेत सभा? 8-10 सभा घेतात ना. म्हणजे दर 5-6 लोकसभा मतदारसंघांमागं एक सभा मोदी घेत आहेत. घेतली पाहिजे, त्यात काय action? पण त्याच्याबरोबर उद्धव ठाकरे का सहभागी होते? आहेत ना, उद्याच्याला असतील ना ते त्यामध्ये बरोबर. आहेत. मग? पण तुमची तर अशी भूमिका होती की पंतप्रधानांनी सभा घेऊ नयेत, त्यांना बंदी केली पाहिजे. नाही तर ते मान्यच होत नाहीये म्हटल्यावरती काय करणार? तुम्ही आतापर्यंत असं म्हणत होता की मोदींनी पंतप्रधान म्हणून सभा घेऊ नये. लोकसभेचा तर नाही, तुम्ही मला- का आता तुम्ही आम्ही तेव्हा- जर का हे तुम्ही सभा का त्याच्यामध्ये सहभागी नाही, होता? मला माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. सहभागी का तुम्ही मोदींचं का स्वागत करताय? आम्ही इलेक्शन कमिशन भूमिका असणं वेगळं, नियम उद्धव असणं ठाकरे वेगळं. असं कसं झालं? या सभा मोदींनी पंतप्रधानांनी सभा घेऊ नयेत, राजकीय सभा घेऊ नयेत असं म्हणणारे उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींच्या बरोबर राजकीय सभांमध्ये मला का आता उत्तर सहभागी देऊ दे. हे होतात? पहा, बाळासाहेब ठाकरेंची तर भूमिका होती पूर्वी नाही, की उद्धव ठाकरे. पगना आहे काय का पूर्ण की पक्षनिहाय पर्सेंटेजने लोक निवडून द्यावे, जेणेकरून चांगल्या लोकांना आपल्याला उमेदवारी देता येईल. म्हणजे आताही चांगलेच असतात, पण अजून चांगले की ज्यांना फक्त रोजचं रोज सांगा, आपण- इलेक्टिव्ह नाही, मेरिट, नाही, सिलेक्टिव्ह नाही, मेरिट म्हणा नको. नाही, माझी- म्हणून माझी एक खरं तर मिनिट, वेळ नाही नाही फक्त मला एक संपत आलेली सांगायचं आहे. आहे की हे पहा, इलेक्शन कमिशननी आयडियली काय करावं याच्याबद्दलचं ते मत होतं. अच्छा, आणि ते काय राजूजी- करण्यासाठीचं ठीक नव्हतं. नाही नाही अहो, तुम्ही जर का आम्हाला निवडणूक आयोगावरती नेमण्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेत, मदत केलीत, तर आम्ही पण करू शकतो. नाही बिलकुल राजकारण सोयीचं कसं असतं हे या शेवटच्या मुद्द्यावरनं आपल्या म्हणजे लक्षात सोयीचं आलं नाही, मी असेल. व्यवस्थित सांगितलं आत्ताचा हा होतं. जो सर्वे आहे तो सर्वे फक्त जनतेच्या मनाचा कौल आपल्याला दाखवतोय. खरं जनतेच्या मनामध्ये काय आहे हे 23 मेला स्पष्ट होईल. तोपर्यंत सगळ्या राजकारण्यांनी मतदारांची मनधरणी करणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये ते होत राहील. जनता शहाणी आहे याच्यावरती आमचा विश्वास आहे, सगळ्यांचाच विश्वास आहे. राजकीय पक्ष त्याकडे कसं बघतात हे बघावं लागेल आणि त्याचं उत्तर 23 मेला आपल्याला मिळणार आहे. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आज इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा एबीपी माझा.